नमस्कार, मी सौ श्रुती संतोष नायक, जिल्हा परिषद शाळा दिनकरपाडा, केंद्र वडवली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. Today we are going to learn Standard 2nd, Subject English, Lesson 1.8 Word Basket on page number 45 and 46. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 45 व 46 यांचा अभ्यास करणार आहोत. पाठाचे नाव आहे वर्ड बास्केट. वर्ड म्हणजे शब्द, बास्केट म्हणजे टोपली, शब्दांची टोपली. Today we will learn some words with the letter A. Children, can anyone tell what is the sound of A? A sounds A. A sounds A. Very good. Let's do practice of sound A. B says B. A says A. B A bat. C says C. A says A. C A cat. H says H. A says A. H A hat. S says so. A says A. S A sat. R says ro. A says a. R A rat. F says for. A says a. F A fat. T says to. A says a. T A tat. P says po. A says a. P A pat. J says zo. A says a. J A jet. Let's move towards our first activity. Look, listen and repeat. पहा, ऐका व पाठोपाठ म्हणा. Here are some pictures and their names. इथे काही चित्र व त्यांची नावे दिलेली आहेत. ती आपण पाहूयात. What is the first picture? First picture is bat. Bat. Bat या चित्राचे हे नाव आहे. B-A-T. Bat. Next picture is cat. This is the name of cat. C-A-T. Cat. Third picture is cap. C-A-P. Cap. Next picture is tap. T-A-P. Tap. Last picture is bag. B-A-G. Bag. Let's revise again. Bat, cat, cap, tap, bag. या चित्रांवर आधारित आपण पुढील ॲक्टिव्हिटी आता करणार आहोत. Look at the pictures and match them with their names. Look at the pictures म्हणजे चित्र पहा and आणि match them with their names. त्या चित्रांची नावं व चित्र यांची जोडी जुळवा. First we read the pictures. सर्वप्रथम आपण चित्र वाचन करूयात. Cat, tap, bat, cap. Very good. Now read the name of picture. आता आपण चित्रांची नावं वाचूयात. C-A-P. Cap. B-A-T. Bat. T-A-P. Tap. C-A-T. Cat. आता आपण चित्र व त्यांच्या नावांच्या जोड्या लावूयात. पहिला शब्द घेऊयात. पहिला शब्द आहे CAP.
कॅप. कॅप म्हणजे काय? आपण या आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं. CAP कॅप म्हणजे टोपी. सो वेअर इज कॅप? Very good. Here is cap. Match it. CAP cap. Very good. Next word is BAT bat. Where is bat? Yes, here is bat. Let's match it. Very good. Next word is tap. TAP tap. टॅप म्हणजे काय आपण पाहिलं होतं. टॅप म्हणजे नळ. Where is tap? Yes, here is tap. So match the picture with the name. Last word is cat. cat म्हणजे मांजर. मग मांजरीचं चित्र कुठे आहे? बरोबर, मांजरीचं चित्र आणि आपण तो शब्द जोडूयात. व्हेरी गुड. आता आपण पुन्हा एकदा वाचन करूयात. कॅप, बॅट, टॅप, कॅट. करेक्ट. Our next activity is read aloud and match the same words. Read aloud म्हणजे मोठ्याने वाचा and आणि match the same words सारखे शब्द किंवा समान शब्द जोडा. इथे शब्दांची बास्केट दिलेली आहे. शब्दांची बास्केट का म्हटलंय? कारण की त्या बास्केटवर काही शब्द दिलेले आहेत. हेच शब्द बास्केटच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत, हो की नाही? बास्केटवर असणारे शब्द व बास्केटच्या बाहेर असणारे शब्द सारखेच आहेत. फक्त त्यांची जोडी आपणास जुळवायची आहे. तर सर्वप्रथम आपण शब्द वाचूयात. CAN can, HAS has, SAT sat, BAG bag, HAD had, RAT rat, JAM jam, HAT hat, SAD sad, MAT mat, PAN pan, MAN man. Very good. आता आपण त्या शब्दांची जोडी बास्केटवरील शब्दांशी जुळवूयात. फक्त शब्द जुळवताना इतर शब्दावरून रेघ जाणार नाही याची काळजी आपण घेऊयात. तर पहिला शब्द आहे CAN can. याची जोडी आपणास जुळवून दिलेली आहे. पुढील शब्द आहे HAS has. आपण त्याची जोडी जुळवूयात. व्हेरी गुड. पुढील शब्द आहे SAT sat. या शब्दाची जोडी जुळवूयात. व्हेरी गुड. पुढील शब्द आहे बॅग. BAG बॅग. बॅग म्हणजे पिशवी. पुढील शब्द आहे had. HAD had. Next word is RAT rat. आपण त्याची जोडी जुळवूयात. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्ड इज जॅम. JAM jam. Very good. Next word is hat. HAT hat. Hat म्हणजे टोपी. SAD sad. sad शब्द जुळवूयात आपण. Very good. Next word is mat. MAT mat. Very good. Next word is pan. PAN pan.
पॅन शब्दाची जोडी जुळवूयात. व्हेरी गुड. अँड लास्ट वर्ड इज मॅन. MAN. मॅन. चला पुन्हा आपण सर्व शब्दांचं वाचन करूयात. कॅन, हॅज, सॅट, बॅग, हॅट, रॅट, जॅम, हॅट, सॅट, मॅट, पॅन, मॅन. या ॲक्टिव्हिटीमधील सर्व शब्दांकडे तुम्ही नीट काळजीपूर्वक पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. या सर्व शब्दांमध्ये एकच अक्षर समान आहे आणि ते म्हणजे ए. आणि ए या अक्षराचा साऊंड आहे ॲ. Let's move towards our last activity on page 46. Look, listen, repeat and read. पहा, ऐका, पाठोपाठ म्हणा आणि वाचा. या चित्रात आपणास एक मुलगा आणि चटईवर बसलेली मांजर दिसत आहे. त्या दोघांमध्ये काहीतरी संभाषण घडतंय ते आपण पाहूयात. तो मुलगा म्हणतोय, हाय कॅट, व्हॉट इज दॅट? तो मांजरीला प्रश्न विचारतोय, हे मांजरी, ते काय आहे? मांजर त्याच्या प्रश्नाला उत्तर देते, इट इज अ मॅट. मॅट म्हणजे काय? चटई. मांजर म्हणते, इट इज अ मॅट. ही चटई आहे. द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. एक जाडीशी मांजर चटईवर बसलेली आहे. यामध्ये आपणास कुठले शब्द दिसत आहेत? CAT cat, FAT फॅट, MAT मॅट, SAT सॅट. यामध्ये ए हे अक्षर कॉमन आहे आणि ज्याचा साऊंड आहे ॲ. पुढील चित्रात आपणास एक मुलगी आणि हातात बॅग असलेला एक उंदीर दिसत आहे. चला तर मग पाहूया ते दोघं काय म्हणतायत. हाय रॅट. रॅट म्हणजे उंदीर. व्हॉट इज दॅट? दॅट म्हणजे ते. तिने प्रश्न विचारलाय, व्हॉट इज दॅट? ते काय आहे? आता उंदीर तिच्या प्रश्नाला उत्तर देतोय, इट इज अ बॅट. ही बॅट आहे. अ रॅट हॅज अ बॅट. उंदराकडे बॅट आहे. द बॅट इज इन अ बॅग. ती बॅट बॅगेच्या आत आहे. यामध्ये कुठले शब्द पाहिले आपण? RAT रॅट, BAT बॅट, BAG बॅग, HAS हॅज. यामध्ये ए हे अक्षर कॉमन आहे आणि त्याचा साऊंड आहे ॲ. Let's move towards our last picture on page 46. या चित्रात आपणास दोन मुलगे दिसत आहेत आणि त्या दोघांमध्ये काहीतरी संभाषण घडलंय. चला तर मग पाहूयात काय म्हणतायत ते. पहिला मुलगा म्हणतोय, हाय सॅम. त्या मुलाने त्याच्या मित्राला आवाज दिलाय म्हणजे याचं नाव सॅम आहे. व्हॉट इज दॅट? ते काय आहे? त्याने प्रश्न विचारलाय, ते काय आहे? आता सॅम उत्तर देतोय, इट इज जॅम. हे जॅम आहे. सॅम हॅज जॅम इन द कॅन. सॅमकडे डब्यामध्ये जॅम आहे. यामध्ये कुठले शब्द आलेत? HAS हॅज, JAM जॅम, CAN कॅन. या सर्व शब्दांमध्ये ए हे अक्षर कॉमन आहे आणि त्याचा साऊंड आहे ॲ. वर्ड बास्केट या पाठातून आपण ए अक्षर असणारे व ज्यांचा साऊंड ॲ असा होतो असे काही शब्द पाहिले. ते तुम्हाला दिसत आहेत. या शब्दांव्यतिरिक्त मी आणखी काही शब्द दिले आहेत. या दोन्ही पानांवरील शब्द तुम्ही वहीत लिहून त्या शब्दांचं रोज वाचन करायचं आहे.